नमस्कार शेतकरी बंधूंनो, कृषीधनी प्रगतशील शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत। हा आता आपला जवळपास 10वा वेगळ्या कंपनीचा पंप आपण ज्याचा रिव्ह्यू घेतोय पूर्ण। हा एक्सेल सोलार लिमिटेड औरंगाबादचा फुल्ली प्रायव्हेट 2019 मध्ये बसवलेला आणि आज डेट आहे 14 फेब्रुवारी 2025, म्हणजे कंप्लीट 6 वर्ष जुना पॅनेल 5 HP आहे। फ्युजी इलेक्ट्रिकचा इन्व्हर्टर आणि पाट्या कोणत्या म्हणले शेतकरी? वारीच्या पाट्या आणि पॉलिक्रिस्टलाइन आहेत ना। पॉलिक्रिस्टलाइन 6 वर्ष झाले, आजपर्यंत एकही रुपया खर्च न आलेला 5 HPचा जबरदस्त हे। आणि त्यावेळेस तर ही आपली सुविधाही नव्हती। आता जी PM सोलार असेल किंवा कुसुम योजना असेल तर ती योजनाही नव्हती। तर त्यावेळेस त्यांनी शेतकरी बंधूंनी पूर्ण पैसे भरून 2.5 लाखाला हा 5 लाखाचा पंप शेतात बसवलेला होता। तर 6 वर्ष झाले, 6/19 हे हो फेब्रुवारी, म्हणजे 6 वर्ष कंप्लीट झाली। 6 वर्षात शेतकरी बंधू सांगत होते की आत्तापर्यंत या पंपला एकही रुपया खर्च आलेला नाही आणि काही प्रॉब्लेमही आजपर्यंत 1 रुपयाचा आलेला नाही। स्ट्रक्चरही एकदम मजबूत, कारण 6 वर्ष टिकला म्हणजे ते तुम्हाला काही बाकी स्ट्रक्चर किंवा बाकी गोष्टी या गोष्टी काही बोलण्याची हेच नाही। आणि त्यांना जी सोलारची जी मोटर आहे ती रुबीची दिली जाते। तर आता ही दिवसभर सुरू होते, आता 6 वाजले त्यामुळं बंद झालेली आहे मोटर। तर शेतकरी बंधूंनो, वारीच्या पाट्या आणि पॉलिक्रिस्टलाइन त्यामुळं हे जे जुने म्हणजे बिना योजनेतला सोलार पंप आहे। तर बाकी आता ज्या नवीन सोलारला ज्या पाट्या येत आहेत त्यापेक्षा यांची साईजही जास्त मोठी आहे आणि 4×4 8, 8×4 12 आणि 3 15 प्लेटचा 5 HPचा एक्सेल सोलार औरंगाबाद या कंपनीचा हा पंप शेतकरी किती हे फिरवतो स्प्रिंकलर? हे स्प्रिंकलर जवळजवळ आपण 8 गन लावू शकतो त्याला। अच्छा, म्हणजे 8 2 16 स्प्रिंकलर जाग्यावर। आणि मोकळं पाणी कसं मारतं? मोकळं पाणी जसं आपली 5ची मोटर। हां, म्हणजे जबरदस्त, जसं ऊन आलं तसं ऊनवर। हां। आता तुम्ही 6 वर्ष झालं वापरताय एक्सेल सोलरचा, तर काही प्रॉब्लेम वाटला आतापर्यंत? नाही, आतापर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही। मध्येच फक्त एकदा आमच्याकडनं वायरिंग ती टिलर मध्ये कट झाली होती, तर तो जो इन्व्हर्टर तो आपला फॉल्ट आहे। हा, तो आपला फॉल्ट होता, पण मग तरी कंपनीवाल्यांनी ते एक्सचेंज करून दिलं। म्हणजे शेतकरी बंधूंनो, इथे एक लक्षात घ्या की बॅकएंड जी सर्व्हिस आहे नंतरची, ती सर्व्हिस पण एक्सेलची खूप छान आहे। कारण आपण तर आजपर्यंत ना कोणी कंपनीचे पैसे घेऊन बोललो, जे आपल्याला हॉनेस्ट रिव्ह्यू वाटले आजपर्यंत सोलरचे ते आपण प्रत्येक वेळेस टाकलेले आहेत। तर हा एक शेतकरी बंधूंनी, आणि त्यातल्या त्यात आता हे या कंपनीचं गुणगान का करतील, कारण यांनी तर हा पंप कोणत्या स्कीममध्ये वगैरे नाही घेतलेला, नेटमध्ये घेतलेला आहे। नेटमध्ये घेऊन जर 6 वर्षे एखादा पंप जबरदस्त स्ट्रक्चर आणि कोणताही प्रॉब्लेम नाही, आणि ते सांगत होते या पाट्यांवर कित्येक वेळा वानेरांनी उड्या मारल्या, मधात 1-2 वेळेस अतिवृष्टी झाली, खूप वारे वावधान आले, पण प्लेटला किंवा बाकी कोणत्याच गोष्टीला आजपर्यंत एक रुपयाचाही खर्च आलेला नाही। आणि किंवा बाकी ते त्यांच्यानी एक प्रॉब्लेम टिलर, कारण शेत आहे मोसंबीचं, तर ते इंटरकल्चरल ऑपरेशन सगळे ट्रॅक्टरनंच करतात, तर ते ठीक आहे। समजा ते वायर तुटणं, वायर तर आपलं, पण जो बाकी मोटर बंद, मोटरचा प्रॉब्लेम असेल किंवा स्ट्रक्चर उखळून पडणे किंवा पाट्या कमी हे होणे, तर हा आजपर्यंत एकही प्रॉब्लेम आलेला नाही। त्यामुळं शेतकरी एक्सेल सोलारचे उत्पादन जे आपले 5 HP, 7.5 HP, 3 HP मध्ये आहेत ते डोळे झाकून घेऊ शकतात। जे 5 वर्षे एखाद्या कंपनी, आता 6 वाजल्यामुळे मोटर बंद झालेली आहे, तर आता 6 वर्षाखाली त्यांनी फ्युजी इलेक्ट्रिकचं पूर्ण इन्व्हर्टर वगैरे दिलेलं होतं। आता मे बी त्यांचे चेंजेस झालेले असतील, तो भाग काही आपल्याला माहिती नाही, पण मी पाहिलेले जे आतापर्यंत सोलार पॅनल आहेत, तर टाटा नंतर मला मजबूतीच्या बाबतीत हे एक्सेल सोलार खूप छान वाटलं। तर बाकी कोणी वापरत असेल एक्सेल आणि त्यांना जर काही त्रुटी वाटत असतील किंवा काही चांगल्या गोष्टी वाटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा शेतकरी बंधूंनो, जेणेकरून नवीन शेतकरी बंधूंना याचा फायदा होईल। आता 6 वर्ष जर एखादा शेतकरी सॅटिस्फाईड असेल तर नक्कीच ते सोलर घ्यायला, मला वाटतं काही मागे पुढे बघण्यात काही हे नाही। चालतं, धन्यवाद शेतकरी बंधूंनो।